चला रविवारी आपलं सर्वांचं स्वागत आहे. संडे गार्डन ओव्हरव्ह्यू आज दाखवते तुम्हाला. बघा पक्ष्यांचं सुद्धा येणं जाणं सुरू झालं दाणे पाणी ठेवल्यामुळे. आणि आपलं हे बघा बोनसाई जास्वंद झाड खूप छान फुलं नेहमीच येतात. आणि इथे केळीचे पानं आणि हे सोलरमुळे बघा खूप इथे घरटेही लावले मी आणि दाणे पाण्याची सोयसुद्धा केली, त्याच्यामुळे पक्ष्यांची छान ये जाव असते. दुसरं म्हणजे लिंबूच्या झाडाला बघा हे एका बकेटमध्ये लावलेलं आहे. यावर्षी बघा आता मी 3 लिंब तोडते आणि 3-4 झाडावर आहे छोटे, आणि याच्या पहिले 4-5 तोडले. म्हणजे बघा यावर्षी मला ह्या झाडाने एवढे लिंबू दिले. मागच्या वर्षी फक्त 1-2 असं लागलं होतं आणि त्याच्या पहिले 1 वर्ष तर एवढे काही आलेच नव्हते. म्हणजे आता सुरुवात झाली, पण याला जर मी पुढच्या वर्षी अजून मोठी कुंडी दिली ना, अजून भरपूर हे लिंब येऊ शकतात. बघा या बकेटमध्ये सुद्धा लावलेलं आहे फक्त हे. आणि रस आणि चव तर एक नंबर आहे घरच्या लिंबूची. आणि तुम्ही बघू शकता आता पुढचे पण मी तुम्हाला बागेमध्ये आपले काय काय सुरू आहे ते पूर्ण रविवारी दाखवत असते. त्याच्या याने बघा काही छोटे आहे ना ते राहू देणार आहे मी. फक्त जे पिवळे झाले आहे छान ते आता काही दिवसात खाली पडले असते म्हणून ते मी तोडून घेतले. बघा किती सुंदर असे लिंबू आहे ना घरचे, एकदम चव पण मस्त असते घरच्या भाज्यांची. आणि तुम्हाला दाखवते आता आपले चिकू. आणि हे बघा पेरू एकच लागला. मागच्या वर्षी वगैरे 2-3 लागले होते, पण यावर्षी मला वाटतं याच्यात याला पण मोठी कुंडी द्यावं लागेल आता. आणि इथे आपलं चिकूचं झाड, याला पण यावर्षीच पहिल्यांदा 3 चिकू आले. याच्या पहिले याचे फुलं गळायचे, हे सुद्धा त्या बकेटमध्येच लावलेलं आहे. याला पण मी मोठी कुंडी देईल. पुढे पावसाळ्यानंतरच आता हे काम करेल. आता उन्हाळ्यात असं जाऊ देते. हे बीपासून तयार झालेलं पेरूचं झाड, पक्षी बी वगैरे टाकत असतात. हे काही झाडं आणले काल, खूप सुंदर सुंदर झाडं आणले. आणि झाडं आणले तर इतका आनंद होते. आणि याचा आहे ना फूल इतकं मोठं होतं ना डेहलियाचं, तर मला ते खूप जास्त आवडलं होतं. आणि त्याच्यामुळंच मी ते आणलं, कारण मला खूप दिवसाचं होतं की माझ्याकडे पण असं मोठं डेहलियाचं फुलं पाहिजे. आणि ते झाड दिसल्याबरोबरच मला राहवलं नाही आणि मी घेऊन आली. एवढा आनंद झाला ना हे सगळे झाडं घेऊन. बऱ्याच प्रकारचे झाडं आणले होते, त्यातलं हे डेहलिया तर खूपच जास्त आवडलं मला. म्हणजे माझ्या हातापेक्षाही डबल मोठं हे फुल आहे हे. बघा तुम्ही बघू शकता, खूपच छान आणि कड्यांनी भरलेलं आहे. मी काय करते 1-2 फुलं असलं चालेल, पण कड्या भरपूर असलेलंच झाडं निवडत असते, म्हणजे घरी आल्यावर पण ते चांगले फुलं येतात. आणि हे बघा हे एक नवीनच मला मिळालं, मी पहिल्यांदाच आणलं मी तरी. आणि इथे बघा हे आपल्याकडे पहिलं आहे गजनीय, दुसरं आणलं. आणि हे 4 मिळाले. पिटोनिया 4 100ला मिळाले, हे सुद्धा आणले. कारण यावर्षी पिटोनियासुद्धा नव्हते, इतके नवीन नवीन झाडं मिळत नाही जवळपास. हे लांबच्या एका नर्सरीमध्ये मिळाले काल. छान एकच शेवंती आणली फक्त. शेवंतीचा रंग बघा खूप छान आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त बघा हे अडेनियमचं सुद्धा मला खूप आवडलं, कारण याच्या आहे ना पाकड्या बघा किती छान असं फुलांचा रंग आहे ना. काही नवीन दिसलं की घ्यावंच वाटतं. खरं सांगायचं म्हणजे हे बघा हे गार्लिक वाईनसुद्धा आणले. खरं सांगायचं म्हणजे आपले बागकाम करणाऱ्यांना हे 2 कलांचू आणले, आज लावून घेतले मी ते. बाकीचे माझ्याकडे कलांचू बघा भरपूर मी तयार केलेले आहे, पण नवीन रंग माझा आहे ना कलांचू मला फार आवडते, कारण त्याचे झाडं भरपूर तयार होते म्हणून मला ते खूप जास्त आवडते. आणि त्याची काळजी कशी घ्यायची हे सुद्धा समजलेलं आहे आता. त्याच्यामुळे मी कलांचू दिसला की आणतेच नेहमी. एक असं वाटतं वेगवेगळे रंग आपल्या बागेमध्ये राहतील. आणि बघा सुकलेले फुलं मात्र तोडत राहावं लागते, त्याच्यामुळं काय होते झाडांची एनर्जी वाचते आणि झाडांना कीड लागत नाही. कारण हे सुकलेल्या फुलांवर बरोबर कीड वगैरे लागत असते, त्याच्यामुळे हे काम आठवणीनं करावं लागते. कोणत्याही फुलझाडात जेव्हा आपण हिवाळ्यात फुलं येतात ना, ते फुलं आल्यावर सुकायला लागले की काढून घ्यायचे, म्हणजे नवीन कड्यासुद्धा येतात. काही शेवंतीला अजून फुलं यायचेच आहे. हळूहळू हळूहळू बहरणार आहे आपली शेवंती पूर्ण, खूप छान वाटेल नंतर. हे पण बघा खूप छान रंग आहे. असे वेगवेगळे रंग बागेमध्ये फुलले ना तर खरंच खूप छान वाटते. आणि हा बघा आता नवीन फुलत आहे हे फुलं. चांगला रंग वाटला मला हा पण. तो एकच निघते काय माहीत आता. याचेसुद्धा सुकलेलं पानं वगैरे तोडून घ्यायचे. आणि इथे बघा तुम्ही आता हे आपले जायफळ झेंडू आज हे सुकल्यासारखे वाटते, कारण या झाडांना पाण्याची कमी पडलेली आहे. कारण ह्या भागात इतकी जास्त ऊन येते ना, सकाळी जरी थंडी असली दुपारी खूप जास्त ऊन तापत आहे अजून पण. त्याच्यामुळे हे झाडं बघा पूर्ण सुकले. आणि काही काही सुकल्यासारखे फुलं वाटेल ते काढून मी कुंडीत टाकते, कारण याच्यामुळे आहे ना नवीन रोपे लगेच तयार होते, किंवा पुढच्या वर्षीसाठी हे ठेवून देणार आहे. असंच दरवर्षी मग बी निघत राहते आपल्याकडे. आणि आज बघा आज कचरा बागेमध्ये खूप झाला आहे, पूर्ण साफसफाई करायला सुद्धा काढली. हे आहे आपलं पालक पाहिजेच मला. 2-3 कुंड्या लावल्या पालकाच्या. आणि हे बी पकडलेलं आहे त्याला बघा, असं बीसुद्धा तयार होते, मग पुढच्या वर्षी आपल्याला लावायला कामात येते.
बघा इथे 2 शेंगा दिसल्या, चांगल्याच मोठ्या झाल्या होत्या म्हणून काढून घेतल्या. टोमॅटोची झाडं आहे, इथं आहे आपली ब्रोकली, इथे कांद्याची पात, घरातले कांदे लावायचे मस्त पात मिळते. हे सगळे बघा, हे ते गजनियाचे 2 रंग आहे आणि हे असे ठेवलेले आहे सगळे. आता तुम्हाला एकदा लांबूनच दाखवते हे सगळे प्लांट बघा, कारण व्हिडिओ खूप जास्त मोठा होते. मग बघा हे 2 रंग होते माझ्याकडे, आता तिसरासुद्धा आणला. आणि हे बल्ब प्लांट सगळे व्यवस्थित चालू आहे. हे बघा आपलं लाजाळूचं प्लांट, याला असं बी फूल आल्यानंतर मग याचं बी तयार होते आणि परत आपल्याकडे बी राहते याचं. या पद्धतीने बागा आता दाखवताच वेळ होते, म्हणून कधी कधी घाईघाई करावं लागते हे सगळ्या झाडांसाठी. आणि हे बदामचं झाडसुद्धा मनाने निघालेलं आहे. आणि इथं बघा खूप दिवसाची वांग्याची वाट पाहत होती, आज वांगं लागलेलं दिसलं, खूप छान वाटलं ते बघून. आणि छान आहे वांगे बघा, अशा या पद्धतीने दोन्ही प्लांटला लागले आता, ज्याची मी वाट पाहत होती. आणि ती मिरची, आपली मिरची बघा एवढी लांब आहे की खाली टेकत आहे. ही बघा खूप लांब मिरची आहे आणि लागतातसुद्धा भरपूर. आणि आता बघा दररोज मी पाहत असते चिकू किती मोठे झाले, पण झाडावर फळं मोठे व्हायला खूप जास्त वेळ लागते. आणि त्याची जेवढा वेळ लागला त्याची चव पण सुद्धा खूप एक नंबर असते, कारण पपईमुळे मला तो अनुभव आलेला आहे. हे बघा एकाच झाडावर 2 रंगाचे फुलं उमलले आणि ते बघायला छान वाटते. हे ब्रोकली आहे, हे जे सुद्धा खराब पानं मी काढून घेते. हे आपले टोमॅटो तर पूर्ण तोडायला आले आता, हे दुसरी पॅच आहे. पहिले तर मी काढले होते प्लांट, जेव्हा टोमॅटो तयार होतात ना तेव्हा टोमॅटोचे झाडं बघा अशा पद्धतीने खराब होतात आणि टोमॅटो तयार झालेले बरेच. आता हे सगळे काढून घेणार आहे मी. तोपर्यंत दुसरे रोपं माझे तयार झालेले आहे, तसे बघेलच लावायचं का. पण ऊन खूप तापते आता 1-2 महिन्यानंतर इतकी उन्हाळा सुरू होईल ना, त्याच्यामुळे ह्या प्लांटची मला जागाच बदलावं लागेल, कारण या भागात खूप ऊन लागत आहे. एका दिवसात 2 दिवसात पाणी नाही दिलं आणि पूर्ण झाडं सुकल्यासारखे होतात. हे जास्वंदाचं फूल इतकं सुंदर रंग आहे आणि हिवाळ्यात त्याचा पण रंग थोडा वेगळा झालेला आहे. खूप छान असा वेगळाच रंग तयार झालेला आहे फुलाचा. हे पण टोमॅटो तयार झाले, हे पण टोमॅटो तयार झाले. जास्वंदावर ह्या नेहमी फुलं उमलत राहतात दोन्ही. मला आता वाटतं वर गच्चीवर आहे म्हणून इतकी छान उमलतात काय मी, खालच्या जास्वंदाला एवढे नाही येत. ही मिरची बघा, ही बारीक मिरची आहे, खूप तिखट असते. अंजीर पण 2 आहे किती दिवसाच्या झाडावर, त्याच्या पहिलेचे 2 तोडले होते. वाटरलेले बघा पूर्ण असे सुप्त अवस्थेत आहे, 1-1, 2-2 पानं बाहेर निघत आहे. फक्त एकच वाटरलेलं असे आहे की तिला अजूनही फुलं येत आहे, ते मी तुम्हाला दाखवते पुढे व्हिडिओमध्ये. अशा पद्धतीने आपल्या सगळ्या बागेची जी काही अवस्था आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्न करत असे तुम्हाला. या अडेनियम व्हिडिओ बनवलेला आहे मी. अडेनियम बघा खूप छान पानं फुटलेले आहे आता. बाकी अडेनियमलाही खूप छान अशा फुलांचे गुच्छे येत आहे, मस्त छान वाटते ते बघायला. याची मी पूर्ण रिपोर्टिंग हार्ड प्रूनिंग केलेली आहे. याला पण बघा सर्व अडेनियमला एवढेच फुलं येत आहे आणि उन्हाळ्यात परत बहरणार आहे हे झाडं. हा पण रंग छान आहे, मी म्हणून तो यावेळेस तो एक नवीन आणला, तो माझ्याकडे नवीन रंगासाठी. या पद्धतीने बघा याचा आकार मी असा केला होता दोरी बांधून. बघा याचा कशी मी दोरी बांधलेली अशाच पद्धतीने त्याचासुद्धा आकार केला होता, म्हणून तो आकार वेगळा बदललेला आहे अडेनियमचा. आणि त्याचा मदर प्लांटसुद्धा दाखवते मी तुम्हाला पुढं, कारण तो आहे ना, हा आहे बघा इथूनच कापून म्हणजे त्याची कटिंगसुद्धा लागली. आणि हा त्याचा मदर प्लांट आहे. हा पण खूप छान इथून कापलेलं होतं मी, तो तिथं लावलेला, कारण तो सरळच वाढत होता त्याच्यामुळं बघा याला आकार दिला. आणि हा पण बघा हा छान लागलेला आहे, मी शोरून आणला होता, शेजारी कटिंगसुद्धा लागलेली आहे. या पद्धतीने हा जो हे आहे वाटरलेली, याला नेहमी फुलं येतात. पुढं त्याचं फुल उमललेलं होतं, सकाळी सकाळी उमलत नाही एवढ्या जेव्हा मी येते तेव्हा. आणि इथे बघा ह्या कटिंगपासून लावलेल्या जास्वंदालासुद्धा छान फुलं आल्या बघा. कटिंगपासून तयार केलेल्या प्लांटला फुलं येतात आणि त्याचा आनंद जरा खूप जास्त असते. बटाट्याचे प्लांट आहे आपले. पूर्ण बाग दाखवण्याचा प्रयत्न केला. हे अंगूरचं झाड आहे. इथे बघा हे झेंडूचे फुलं जे टाकले होते ना त्याचे रोपंसुद्धा निघालेले आहे. आणि आता इथे आपलं कलांचूचे मी तोडलेले फुलं, हे गुलाबाचे मात्र वरच्यावर असे खराब झालेले फुलं किंवा तोडत राहायचे, म्हणजे जास्त फुलं येतात. गावरानी गुलाबाला तर भरपूर फुलं येतात हिवाळ्याचे वगैरे.
या पद्धतीने हे आपलं पपईचं झाड, भरपूर पपई यावर्षी खायला मिळाल्या या झाडामुळे आणि दुसऱ्यांनासुद्धा दिले. आणि इथे सगळ्या पालक, मेथी, कोथिंबीर जे लावता येईल ते लावलेलं आहे. आणि इथं आपले हे कोबीची बघा वाढ खूप छान झाली आहे, कारण ही पूर्ण सुकलेल्या पाण्याचं खत तयार झालेलं आहे या कुंडीमध्ये, जे मी भरले होते. त्याच्यामुळे रिझल्ट बघा उत्तम मिळाला आहे. आणि याच्यात मेथी लावली, काही दिवसांनी याचं खत तयार होईल. या कार्डबोर्डचं डबल उपयोग केलेला आहे. इथे सगळे खांबाजवळ मी आता हे ठेवलेलं आहे. आणि आपली कोथिंबीर, मेथी हे पण छान अशी तयार झालेली आहे. आणि सगळीकडे बघा असा पसारा, ही आपली बाग. आणि याच्यामुळं बघा छान असे दाणे पाणी ठेवायला खूप छान जागा झाली. याच्यावर भरपूर असे पक्षी येतात. चिवताई तर दररोज येते. आणि आज असे मी पक्ष्यांना दाणे पाणीसुद्धा ठेवते. आणि आज साफसफाईसुद्धा करायची होती बागेची, त्याच्यामुळेच माझे हे कामं सुरू होते. हे बघा वॉटर लिलीचं सुंदर फुलं उमलले होतं थोड्या वेळाने. याला आताही फुलं येते या एका वॉटर लिलीला. बाकी मात्र नवीन पानं खराब होईल, जुने पानं खराब होऊन नवीन पानं येते. बघा किती छोटे छोटे कोहळे पानं दिसतात तुम्हाला. या पद्धतीने तुम्हाला आजची रविवारची माझी बाग आणि बागकाम कसं वाटलं नक्की सांगा. बघा हे फुल आहे, आता याचा रंगच थोडा चेंज झालेला आहे हिवाळ्यामुळे. आणि आता पण पूर्ण पाकळ्या उमलायच्या आहे. आणि हे पिंक जास्वंद आहे. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हालाही समजेल. बघा हे 2 जेलबेराचे पण प्लांट आणलेले आहे मी. आणि ही शेवंती बघा अशी फुलते, पूर्ण फुलली आता. आणि हे पांढरी मात्र बरेच मी फुलं तोडले ना, सुकलेले परत कड्या येत आहे. आणि बघा असे पक्ष्यांचं आगमन झालेलं आहे. खूप छान वाटते बागकाम करताना या पक्ष्यांचा जेव्हा आवाज येते आणि आजूबाजून हे बघायला. कारण एक चिवताई बघा इथं खाली खायला बसलेली आहे आणि एक तिच्यावर लक्ष ठेवते कोणता दुसरा पक्षी येते का नाही. हे सगळं बघताना मजा येते आणि मी हे नेहमीच बघत असते. बरेचदा असे करतात हे पक्षी, कोणताही दुसरा पक्षी आला नाही, खायला आला की दुसरा त्याचं बघत राहते. ही बघा आपली जोडी बागेमधली, ही तर दररोज दिवसभर इथंच असते म्हटलं चालते ही. कारण ही बाग सोडून कुठं जात नाही, तिथंच फिरत राहते, दाणे पाणी खातात आणि इथे येऊन बसतात. असे होते आजचे माझा व्हिडिओ. आवडला तर नक्की सांगा.